या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. जाते आता संगीताकडे काय करते बघते. तारू हिला काय झालं उड्या मारायला लागली. काय झालं तुला ए अशी का करते बाई भैया काय झालं संगीला काय माहिती इडी अरे जेब्या संगी किती येडेगत करते यार तिला याड लागली का भूत लागली तीच कर. अरे त्या हारे नाऱ्याला घेऊन येत जा लवकर लवकर घेऊन ये बाबा. इकडे इकडे कुठं चाललाय पळत. अरे अध्यक्ष अरे नाऱ्याला सांगायचं चालूय संगी करते येड्यावानी काय बी केस वरती उड्या मारते कशी करते. नाही नाही त्या हऱ्या नाऱ्याला सांगितलं म्हणजे काय शानी होईल काय ती. अरे ज्या शिडी होईल ती गावाच्या काय उचापत्या करतोय आहे ना तिकडे गावताला लावले तिकडे जा लवकर जा. ए बाई माझं मी काम केलं सकाळी उठून गवताचं वजन घेऊन आलोय. तुझं तू काम कर माझी काम झाल्यात. तू मोठाय का मी मोठाय. ए काय लावलं रे बारकन मोठं इताड इताड आहे करा तुम्ही निघतो. ए गुलब्या चल आपल्याला काम आहे. मुरुमाचं 2500 कालच घेतल्यात आपण. मुरुमाचं ना टाकायचं ह्यात टाकीचं अख्खं काम झालंय. ती कॉन्ट्रॅक्टदार काय म्हणलं का मला नाही का काम रेटणार रेटणार नाही. पैसे कसं घेतलं आपण मग. पैसे घेतलं गेलं खर्चून असा असा काय कर माहितीये का जीसीबी बोलव एखादा घे भरून सुखाचं वेळेला काही दगडी केवढी इथं 2-2.5 रुपये गेला का. तू असली काम घेत जाऊ नको. मी तुला किती वेळा सांगितलंय. माझ्या डोक्यात काय माहितीये का टाकू दरोडा बँकेवच. बँक्यू हो काय फरक पडतो पाया पडू का तुझ्या का. अरला का चांगलं काहीतरी कमवायचं काय का हे असला पैसा टिकतो का. ते बी बरोबर आहे तुझं बरं का. मला काही जब्या का पळत आले बघा. अरे हऱ्या नाऱ्या अख्खं गाव पार्ट्या घातलं तुमचा तपासच नाही कुठं. तुला 3 दिवस झाला आम्ही होडाकतो. हे मुरुम भरायचा होता ते कुठे खोरं पाठ्या कर चालू लगेच. हा बरं ऐका ते संगीला लागले यार हा येऊन करते या संगीला याड लागलो. काहीतरी नवीन बातमी द्यायची. ही पहिल्यापासून तिला ईडी म्हणताय ती ईडच आहे म्हणल्यावर त्यात काही नवीन नाऱ्या मी तिला असंच म्हणतो. तिला खरोखर लागलं असलं ना त्याच्या आईला 2-4 ती ऍडव्हान्स कुठे 2-4 किलो पीड आणतो गावात अख्ख्या वाटून टाकतो. मनासारखंच झालं. ती काय करते केस वरती हा अशी अशी येऊन करते स्वतःला चावती उड्या मारती. जाऊ द्या की तिकडे रावडा जेल आहे का नाही त्याच्या समोर येड्याचं हॉस्पिटल आहे तिकडेच नव्हतं सोडून यायचं की माझ्या बघू बघितली पाहिजेत माझ्या म्हणल्यावर त्रास दिलाय का तिने. मी काय म्हणतोय आनंद घ्यायला काय अडचण. मग तीच म्हणतोय की चला लगेच मनासारखं झालं का. अरे हा मी काय म्हणतोय आपण जाऊ त्या तुक्याच्या बापाकडे जाऊ. तो हाय देव ऋषी. हे आता भूत लागले म्हणल्यावर त्याशिवाय झाले उपाय कोणच करणार नाही. तुला मी खरं सांगतो. अरे पण ती भूत लागलंय का त्याला याड लागलंय काय अजून ते झालंय का. अरे 100% याडबीड काय नाही. भूतच लागला असणार आहे. असं चावती कुठं नाचती कुठं उड्या मारती म्हणल्यावर 100% भूतानच धरलंय तिला. तुला मी एक सांगतो चांगल्या कामाला चाललोय आपण. 3 तिघाड काम बिघाड नको. ह्याला जाऊ दे माघारी आपण दोघं जाऊ. नाही मी तुमच्यावर येणार आमच्यावर येणार काय गटुळ पुरलंय वय तिकडे जा तिकडे आमच्यावर जाऊ दोघं चल. दोघं जाऊ मस्त. आमचं म्हातारे गेलंय माझ्या मागं दिला हे परपंचा. आता ह्यातलं तर आपल्याला काय कळत नाही. दिवरूसपणाचं भूत खेतन आमकन तमकन उतारण फितार अवघड झालंय सगळंच. त्यात कोणाला का सकाळधरनं बसलो या अजून काय गिरायक काय दिसाना कोण. तू क्या आता तू कॅस हो कुठनं जायचंय. अरे पण त्याचं म्हातारा असायचं आणि हे कसा बसलाय काय माहिती. काय त्या दोघांचं बाप लेखाचं आता आपल्याला तरी काय माहिती. अय तू क्या अरे काय करतो इथं. कशा 7:30 आली 8:30 नाही नाही बसा घ्या का मला ऐकाय येतंय गेला का विचारला का 7:30 काय म्हणतोय का दक्षिणा ठेवू. अरे म्हातारा कुठे गेलाय तुझा. अरे म्हातारा काय झालंय ती म्हातारा गेले बंगालला गेले जादू शिकायला. बंगालला हो तर
अरे लका तो जायचं त्या म्हाताऱ्या माणसाचं काय काम आहे तिकडे बांगाला आणि फिंगाला. आता काय सांगायचं त्या म्हाताऱ्याला म्हण नका जावं. तर म्हातारा म्हणलंय आता गिरायक पण कमी आलंय, तसलं देवदेवाचं कोणी बघाय पण येणार जास्त, आणि एका धंद्यावर काय पोट भरतंय का म्हणून मला म्हणलं तू 4-8 दिवस इथं बस, मी बंगालवरून जादू शिकून आलो. अरे पोट भराय तो असतो निवदाव सारखा नाही एका धंद्यावर पोट भरतं का लागला शिकवाय काय तू केला का तू सकाळ तसं काय झालंय का नाही. कुठलं त्यात तुम्ही आणि तसले तुमची तोंड बघितल्यावर तुम्हाला वाटतं गिरायक येते का नाही काय माहितीकडे आज. लागा आमच्या तोंडाला काय झालंय. आता काय तुम्ही सारखं आम्हाला 2 नंबर धंदा करा आणि कुठं काय करा, आम्हाला तोंड गावात जावा दागा ठेवून नाही कुठं. पण आता धरलंय लावून तो चांगलं हो धरले की आता. त्यामुळं काय पण निवात काय एखाद्याने ठेवल्यात उचलत असतील का दिलाच पडत नसेल नाही का. नाही निवांत उचलत काय, इथं कोण माझ्याशिवाय येणार आहे, इथं बसूनच आहे मी आता. बरं मुद्द्यावर येऊ तू ती सांग काय झालंय सांगितलं अरे ते. तुला गिराईक घेऊन आले आम्ही. गिराईक ए बरं झालं गड्या. कोण आहे गिराईक, कोण आहे गिराईक, कोण आहे? ताकदीचं गिराईक आहे, आणखी असलं तसलं बी नाही, ताकदीचं गिराईक आहे. पैसा पाणी दिलं नाही व्यवस्थित. अरे पैशाची काळजीच करू नको. तो क्या ते आपली संगी नाही होय. हा हा संगीचं वय. अरे तिला लागलं याड. हा येड लागले, आमच्या दोघांच्या माहितीप्रमाणे हा. तिला याडबीड काय लागलेलं नाही, 100% भूत लागलेलं आहे तिला. भूत लागले वय. लागा तू देवऋषी का कोण आहे. नाही लागा हे आपल्याला नाही मेचायचं लागा, हे भूताचं काम आपण नाही कधी केलं. अरे तुझ्या डोक्यात फरक आहे का आला का अख्ख्या गावात तुझा बाप देवऋषी का त्याचं रक्त आहे का कोण आहे त्यासाठीच आलो आम्ही तुझ्याकडे. तसं काय नको सांगू नको तिथलीला का म्हाताऱ्याने भूत काढली का हा पार पंजाबला ह्याला हरियाणाला ह्याला जाऊन भूत काढली तुला का लगेच माग सरतोय. छाटछुटे ही तुला होत नाही त्याला काय तावा. व्हायला नाही काय करत, पण भूताचं व्हायचं मला अंगलुटीच खेळायला मागाल ती एकदा, पण करू नाही काय, पण पैशाची बेदरा कोण घेत या. अरे देतो आम्ही दोघं 500-500. हा, देतो. सरपंचाने फोन केलता ती भूत काढा एखादा देवऋषी आणि ते आणून म्हणलं देतो म्हणलं तर त्यातलं देतो. हा देतो देतो. काय बरं पडतं. चालतंय की मग चला मग नाही काय अडचण. ती कपडे घालतोय का येतोय असाच. नाही कपड्याच नाही माझेच कपडे आहेत, फक्त माझी घरी पिशवी माझी घेतो मी पिशवीत माझ्या मथेरी टाकायला लागते मला. चल ह्याच्या मागे चल चल. सर्टिफिकेट मग काय त्याचं काय. अरे लागा ते कवा यायचं जजमेंट लागा. येईन की ती पिशवी सगळं मंत्र संत्र सगळं आणावं लागतं लाका. काय लागा इथं काय लागा बुकायला लागलेला का किती वेळ झाला इथं बसलोय लागा मरणाचा घटाळा आलाय. अरे नाऱ्याला का गावातला प्रश्न पडतो त्या संगीला नेमकं भूत लागलंय काय याड लागलंय कोणालाच कळाय तपास नाही काय माहिती खरंय का नाही. अहो दे आता काय आणि त्याचा म्हातारा लय तीर झालंय म्हातारा. पण त्याला जमल करून देव ढकलून पुढं आपल्याला काय करायचं का आता देऊ त्याच्याबरोबर मार खायला कुठं तावा. संगीत तुझं ऐकणच की एवढं तेवढं त्याच्याबरोबर नको माणूस एखादा हा ऐकते थांब. तू काय कर जजमेंट बरोबर जा आणि ती बघ तिथं त्या सगळीच मिटतंय का बघा. आम्ही वाय जरा येतो नंतर मागण. आला का आलं ओको आला गाडा तुकाराम एकदाचा. चला अरे चला म्हणजे काय बस की 2 मिनिटं बसाय मला एवढा टाइम घ्यावे आता. अरे काय लगेच गिरायक आली काय दुसरी. कामाच्या भूत काढायचं म्हणजे मला पुढे काम माहिती अजून. बरं काय कर माहितीये का तो कातडा घेऊन हे जातो त्या ह्याला घेऊन हा, लगेच काढतो भूत. चल इकडे का कुठं संगीचं घर ते आहे सांग की त्याला जावा तिकडं. हे असलं येड आहे बघ निवड येड काम आहे काय रे खरं नाही काढेल का नाही. काय आपल्याला करायच्या दिले ढकलून जाऊ दे बरोबर ते. तू काय टेन्शन घेऊ नको, असं गेल्या गेल्या भूत काढतो मी. अरे भूत म्हणजे अशी किती भूत काढली मी. अरे भूताच्या पंक्तीला जेवणारा माणूस आहे ह्यो. भूताच्या पंक्तीला जेवतो मी आणि हिचं काय घेऊन बसलाय खटाखट काढतो. तू घेऊ नको चल फक्त मला दाव कुठं आहे ती ही घर आहे वय. बरं बरं अयो ये की तू क्या तुझ्या वडिलांना आणायचं होतं काय झालं. वडील गेले ते बंगालला जादू शिकाय. कसं झाले आता गिरायक पण पडले कमी आणि त्याच्यात एका बिझनेसवर पोट भरत नाही ना. मग काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून आपण ते जादू शिकाय गेलं ते. आणि मित्र काय कमी आहे वय भले भले भूत काढले ते मी. अहो भूतांवर मी जेवाय बसणारा माणूस आहे कुठे फक्त मला दावा तुम्ही चला. बरं असू दे चल चल लय येड्यावानी करते यार खरं भूत लागलंय का काय कळलं मला. चल बाबा चल तिला डांबून ठेवली चल लवकर. बघ की तू की कशी झोपली आहे का बांधून ठेवली होती यार आता सोडली. बेशुद्ध पडली. संगीता 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 उठ असं झोपाय नसतं. देऊ नको मी की संगीता. बाबा काय झालं हिला लवकर बघ की मला भीती वाटायला लागली इथं.
बेहू नको मी आहे ना मी बेहू नको तसं मला बेहवाटा लागली तसं. तुला येते का जादू नक्की? अरे बेहू नको मी आहे ना असली अरे भूताच्या पंक्तीला जेवणारा माणूस आहे मी. आता नीट होईल आता बघा. संगीता चल उठ अंगार लावलाय तुला आता म्या. तू क्या तिला उठवून तरी बसव की तसंच मंत्र फुकतोय होय. अहो मॅडम आता उठवतो टेन्शन घेऊ नका हो. ती मंत्र फुकण्याची पद्धत असते त्याला काय असतं बाबा. बघ बघ बाबा ए लवकर संगीता उठ. अगं बाय माणसाने कसं झोपायचं असतं. अगं डोकं वर असत पाय खाली असत तू उलट केलं. अगं तो उलट केलं एक काम कर चल उठून बस उठ चल. अगं बस उठून. अरे ते मंत्र बिंत्र म्हण बाबा पटापटा. हा बस ती उठ चल आता बस आता बस चल. आता आता खट्ट झाली बस नीट बस नीट बस. चल बस आता बस व्यवस्थित बस. हा बस इथं सरळ बस सरळ. बरी झाली काय रे? हा भल्या भल्याचं मी भूत काढले ती आणि हिचं काय आहे तवा. तुला म्हणलं का नाही भूताच्या पंक्तीला जेवणारा माणूस मी ह्याचं काय घेऊन बसलाय भूताचं ह्या. खरंय 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 म्हणजे खरंच आहे. अरे मी लय खतरनाक आहे असले भूत मी लागा पोहतात घालून मारणार. ओके येतं आगारा उदबदे सगळं आहे सगळं सामान आहे. ते हरियाणा म्हणून तुझं तुझ बघा हा आपल्याला काय रेटणार नाही. हाक मार नको का माझं मस्तकडे हलू नको. तुला सांगितलं अगरबत्ती उदबत्ती सगळं त्या दिलं या ते हरियाणा म्हणा ते तुझं तू बघ. माझ्या उद्या करू नको येड्या नको नको त्या बुथला ऐकून नाव गेलं नाही म्हणून माझ्या माग येते आणि जातो मला मी. अरे गप्पी बाबा तू सांगितलं कळतंय का? आता मला हरियाणाकडे जावं लागेल त्याला सांगायला. अरे लागा किती वेळ झाला लागा ते कवा यायचा लागा ते तुके आणि ते जाब्या. अरे ते 100% गेलंय म्हणजे ते भूतच काढत असतं. तो क्या तर काय खतरनाक आहे र. काढल त्याचा म्हाताराच कसला झाले होता विचार कर ना. त्याचा नाद नाही बरं का काढलं तर चांगलंच आहे. अरे हे बुधबीत काय लागले नाही तुला सांगतो ते निवळ येड या निवळ येडा मला ते. काय झालं रे तुला? अरे सगळे येरवणी करते या. अरे ते आम्हाला माहितीच आहे की झालं काय नाही त्या तुक्याची पिशवीला का तुकेने माझ्याकडे पिशवी दिली. तुक्याला मला दोघाला मारले कोणी संगीनी. आता त्याच्या आईला अरे अशी लाता लाता हाणते या. का लयच पुढची केस झाली सगळी अरे येरवणी करते पहिल्यापेक्षा जास्त. तिचा लाडच लय झालाय तुला सांगतो ना. अरे हा काय जेव्हा तेव्हा रोज काहीतरी मानतीन बाजारात मांडती या. त्याच्या अरे चल रे उचलून उचल बांगडीच करू तिची दोघं जाऊ. नाही नाही मला नको तिचं तोंड बी बघाय नको. तुला जायचं असलं तर जा. आणि तू काय जाऊन करणार आहे? अरे लगा आणू की वटणी तिला. कसं आणणार आहे? ते हाणतय गेलं की तोडावतय. आधीच पहिल्यापासून म्हणत होते याड लागलंय ते आता जास्तच करायला लागलं. अरे बाईला कसं हँडल करायचं मला चांगलं माहिती आहे. मला चांगला अनुभव आहे. अरे 10 मिनिटात सरळ करतो मी. नाही जा घे जिरवून हे जा. मी तर नाही बाबा. मी एकदा मार खाल्लाय तुम्ही जावा. लागायचा काटा बसलेला दिसतो. लय मारलंय मला तर. अरे काय लाका त्या बाईला भेटाय तुम्ही गडी का कोण आहे? अरे बघा आता 10 मिनिटात तुला आनंदाची बातमी घेऊन ये. तू 10 मिनिटं थांब. अरे ह्याचा ते गुलाल बोका काय आहे ते घेऊन जा की. तसलं लागत नाही मला अजिबात काय लागत नाही. चाब्या येतो इकडे. 100% तुला सांगतो ते सुंदरीला बोलतं का नाही तसं चाट्याळावाने काहीतरी बोला जाय 100% मार खात असतं ते. राहून दे मरू दे. होय समोर घेतल्या लाताने हानती कुठे हाताने हानती. होय मला एक लाख इथंच लागली. लगा 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 अवघडच आहे लागा मोठे त्या संगीत लागा. जीव मोतीत धरून पळालो बाबा. जाऊ दे मरू दे. येत गेलाय आपला नाऱ्या गेलाय म्हणजे 100% काहीतरी करून येईन ते आनंद वटणी. जाऊ 10 मिनिटात सरळ करतो त्या संगीला. कसलं भूत लागू दे नाही तर काय लागू दे काय त्याच्या आईला अवघडच काम झाले. आता मॅडम काय रे असं का बसलाय डोक्याला हात धरून?
अरे ती संगी मारती सगळ्यांना माहितीये का तुला ती कोणाचं बी काम नाही. कोणाचं पण मी कशासाठी आलोय 10 मिनिटात सगळ्या करतो जा बघा की. तुम्ही. तुला पण मार खायचा असेल तर जा जा बरं तुम्हाला कळलं आता. घ्या जिरवून ये चाल बाहेर लगेच. संगीता काय ग अवतार करून घेतलाय. गुरगुर का करताय तसं. अगं बाया 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 लईच अवघड परिस्थिती करून ठेवली आहे. अयो अगं मला पाहिजे प्या वाटतंय बरं का. पण सगळे तू काळजीच करू नको. अगं मी आलोय ना 10 मिनिटात तुझा इलाज करतोय. मी काय म्हणतोय माहितीये का. अगं तू शहाणी सुरती बाय आहे. काय गरज आहे का आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात बसली. त्याच बी काय आरडती काय कालवा करती. कोण म्हणतं याड लागले. तू किती शहाणी. अगं तुला असं बघू नये ना अक्षरशः माझा जीव आहे ना असा तिळतिळ तुटतो या. काय सांगायचंय तुला. आणि त्याच्यात काय झालंय माहितीये का. तू अशी येड्यागत करती इथं येऊन बसली या. अख्या गावाने तुझ्या घराचा पत्रा काढून नेला. अरे काय सगळे ऐकी माझं ऐकी सगळे. सगळे सगळे माझं ऐकी. सगळे अगं काय खाते तू. अगं सगळं सगळी मस्त परवाडली एखादी. काय खाती काय माहिती. मरणाचं रे लका काय वज होय लका. अयो आय 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 मोडला लका पारी सारखा गडी पण वाकावला लका संगीन. काय रे खरं नाही. अयो अयो नको नको आईला. अरे इथंच बसला होता कुठं गेलं काय माहिती. आईला आय 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 लगा तो क्या कधी राहिला. आत्ताच आलो जरा व्हायचं. मग कंतूय का. अरे कंतू कुठं मला कटाळा आलता. ती म्हणलं जरा व्हायचं. मग ते संगीकडे गेलता काय झालं. संगीकडं हा आलं जाऊन बर का. हा काय म्हणली. संगी नाही काय म्हणली. संगी म्हणली मी काय कोणाचं ऐकत नसती म्हणली. कोणाचंच नाही होय. हे कोणाचंच ऐकत ती नसती. येडच आहे आणि ती कशाला कोणाचं काय ऐकते. वाईट जरा हा अंग आहे ना. तुला का बोलतोय कमी कंतूय जास्त वाय सरळ बोल की वाईस काय माणसा. झालं येताना आज चाकलं रे जरा आज चाकलं त्याच्यामुळं बाकी नाही काय. पण मी काय म्हणतोय माहितीये का. संगीकडे गेलो लई नवण्या केल्या. संगी अक्षरशः माझ्या पायाच पडत होती. म्हणली तू आलास लय आनंद झाला म्हणली मला. तिला आनंद असा म्हणली गगनात मावत नव्हता. म्हणजे थोडक्यात बरी झाली. अरे ती येडी नाही ना बरी तर नाही ना झाली. मग ती म्हणली काय माहितीये का. म्हणली मी जर आता कुणाचं ऐकीन तर म्हणली फक्त हऱ्याच ऐकीन बाकी कुणाच गावात ऐकत. हऱ्याचं ऐकून म्हणली. संगीने एवढा मला मान दिला. अरे सरपंचाला किंमत नाही एवढी किंमत आज आहे संगीच्या नजरेत तुझी. लगा 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 ना रे. मी तर संगीला माझी दुश्मन समजत होतो लागा. नाही आता कसं आहे माहिती. एवढी लगा किंमत देते मला संगी. अरे किंमत तुझ्या लय जीव टाकलाय आता तिने. नाही अरे आपलं व्यक्तिमत्व तसं आहे रे. तिला कळलं हऱ्याचा हरी कळला म्हणून तिने आज मला किंमत दिली. तुला सांगतो नाही आता ती कसं आहे माहितीये का. तू तिथं गेल्याशिवाय तुला संगी काय आहे ती सुद्धा कळणार नाही ना. नाही अरे आता एवढं लका मानपान दिलाय हऱ्याच फक्त ऐकीन म्हणती. अरे माझं बी जायचं काम आहे लगा ना रे. पटकीन जा अजिबात नाही काय निघालोच मी. आणि कसं एखादा आपल्याला जर मान देत असलं तर लका मी लय की मान देणारा माणूस आहे निघालो आता. पटकीन आता जातो ना आता येतो लगेचच. इथंच आहे मी. बर थांब
अरे अरे नारे म्हणल्यावर फक्त नारेनी का म्हण मार खायचा, अरेने बी खाल्ला पाहिजे ना. जा जा. आगा गा 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 गा. मॅडम ये की हऱ्या संगीन तुझा दोसरा काढलाय. होय कुठे आहेस? आताच बसली का? आताच बसली. नाही आता मॅडम नाऱ्या मला म्हणला बरं का, हम्म. नाऱ्या म्हणला की संगी सकाळपासून लय येड्यावानी करते. म्हणजे मला माहिती होतं पण ते विषय काय झाला, मला एक गोष्ट लय म्हणायला लागली. कुठली? अहो नाऱ्या म्हणला संगी अख्ख्या गावाचं कोणाचंच ऐकणार नाही, फक्त हऱ्याचा ऐकणार. एवढा मान हऱ्याला ती बी. अहो 36 आकडा आहे मॅडम माझा तिचा. पण वाटलं कुठं तरी अरे सगळी भेटून गेली, तूच राहिला एकटा म्हणून म्हणल्या. सगळं गाव गेलं. हो. सरपंचाचं बी नाही ऐकलं. नाही कोणाच ऐकलं. पाहिला लय माझ्या मनात संगीताबद्दल राग होता मॅडम. पण हो का असं काय व्यवस्थित बोलल्यावर माणसाला काय वाटत नाही. हो. म्हणजे काय वाटतं आता ह्याच्यावरनं दिसतंय काय, हाऱ्याला संगीशिवार पर्याय नाही आणि संगीला पर्याय नाही ह्यातला. म्हणजे आज तिचा नवरा आहे कांत्या. अहो कांत्याचं बाय ऐका ना माझा ऐकते म्हणजे काय झालं. अहो पुढल्या वर्षी सरपंच मीच आहे. मग जा ध्यान लावून नाही एवढी तांबाखू खातून जा तुम्ही. नाही तंबाखू राहू दे की येता का जाऊया. नाही जा तू जा. राहिलो मॅडम आम्ही तिथेच आहे सकाळ. असा वाईच मानपान द्यायला शिका आम्हाला. दिलाय. गाव बेकार म्हणतोय आम्हाला आणि तुम्ही त्या गावाच्या जा म्हणते की चांगलं. ना जा तुम्ही. संगीता आता तुझं काय खरं नाही. संगीता ए संगे आला का? काय अवतार करून सोडलाय संगीता? ए आला का? मला तर म्हणली नाऱ्यापाशी काय ऐकीन तर फक्त हाऱ्याचं ऐकीन. आता तर मुंडक बी दाखवाय तयार नाही. अय संगीता हे संगे हा बघ मग तू मला चांगलं म्हणली म्हणून मी आलो या. हे संगे असं करू नाही. आपण लग्न झालेलं आहे, 4 माणसात आपण वावरतो. असं वाराडणं येवाळणं खिचाळणं कितपट चांगलंय सांग बरं. हा जा उरक आपला आंघोळ बिंगोळ करून घे. असं 4 माणसात नीटनेटकं वागाव संगे. मग संगे हो मग माझं मस्ता गरब आहे बर का करीन मग बेताडून तोंडी एक मग. अगं संगे सोड की. तुझी अवस्था जाताना तर चालत गेला होता ना, आता रांगतोय कशाला? नाही थोडी चर्चा चाललेली आमची. असली कसली चर्चा? चर्चा झाली की पार रांगतच आलाय. नाही सांगितलं समजून ती रागायचा मी प्रॅक्टिस करत. एवढा का गावाला मला जायचंय पालखीला. तर काय लोक नाही का असे लोंढा पण फार दमच लागलाय तुला. नाही दम लागणार की. समजावता समजवत नव्हती. होय कशी तर समजावली मी. ऐकलं का तुझं? ऐकणार होती काय थोडा मानपान का? काय सांगायचं मॅडम तुम्हाला म्हणतोय मग काय धरणं चला चला तर तुम्ही बसला येतच. नाही तुझं ऐकलं ना. आता मी कशाला येऊ तिकडं? हा शक्यतो घ्या दारच लावून मग नका जावा. बरं घे दार लावून. सरकत सरकत असा हळूहळू लय सरकाय लागलाय. आता कसा चालू पाय काय खरं नाही काय लावती दार आता. काय वाईट रे वाईट संगीत. या 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 अरे बसा. अरे वा वा वा. जंगी मिरवणूकच झाली तुझी का रे? ऐकलं का संगीने माझं? हा ऐकलं का? कोणा एक शब्द ऐकला का ना? अरे माझा आधी नाही ना मागणं. अरे मागणं आता नाही येऊ शकत. लॉक टाकले का? लॉक टाकलं. कस काय का ना? अरे मला का एवढं घोडं लावलं गावाला आणि तुला का मला घोडा लावला? आता मी म्हणलं मीच कुठे मला. अरे मला असं वाटलं एकटाच कवर मार. कशाचं एकटा? तुझं तरी एकसाऱ्या भागन मला या मारायच्या मशनीतच घालावं लागेल आता. एवढं आणलाय का? आता काय असं करू आपलं गावच सोडू दोघं बी. अरे म्हणला का ती भूत कसं जाग्यावर आणायचं? त्याला जागा आणायला अरे हो हाणल्यापासून माझा मेंदूच चाला ना. अक्षरशः तुला सांगतो माहितीये का
तुझी खोपडी का नाही त्याच्यात काय असेल ना ती बाहेर काढ गाडी आज, त्याशिवाय पर्याय नाही म्हणा. होऊ शकत नाही तर नाही याचा बदला घेतला पाहिजे का. नार्या काढ इकडं कान काढ्या सांगतो तुला. अरे हऱ्या भास्करला काही कायला काय आल्यापासून बघतोय नुसतं पितोयच. हा 5वा 6वा पिलोय. काल म्हटला एक उद्या गाज केलाय, मला ही हासूड आणायला लावलाय. अरे नेमका हाय काय डोक्यात तुझे? हा जाब्या कोणाय रे? अरे जब्यालाच आता क्वार्टर आणायला लावलाय की तू. अवघड काम आहे. करणार काय आहे नेमका? अरे काहीतरी बोल. आता हेच काय वास येत असेल तोंडाचा म्हणून बांधायचं असेल. हा डॉक्टरकडे जायचं. आलं ए अरे नको लय पाजू त्याला, आधीच लय पिलंय त्याचं, त्याला सुसानान कशाला रांडलंय आता. सांगितलंय अरे जब्या काय करतोय काय रे? अरे आपलं काय काम करायचे, काय करतोय तू? अरे हार्याचा मिथूनच होतोय. हा रुमालाच बांधतोय, कुठं काहीच करतोय, जायचंय डॉक्टर कडे. अगं बाया कुठली त्याच्या आईला बाटली बी. हाडोड कुठे? हा हाडोड कुठे? हा सुडू आहे. हा दर बाबा दर. हा सुडाचं काय करायचंय काय? करतोय अरे हो काय एवढी पिऊ नको सांगितलं होतं. एक तर त्या संगीचं मला टेन्शन आलंय आणि ह्याच काय कळलं नाही मला. हा सडाचा अरे 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 गिन्यान गेलं का काय? आता काय काय करते आता? अग बया आता काय खरं नाही. अरे अरे चला माया माग. आता काय खरं नाही. अरे सपय तिकडे जायचं. हे संगीता तुला मी नीट सांगतोय, एक असलं करणं योग्य नाही. चार माणसं आपल्याला नाव जात असतात, त्याच्यामुळं कापाटकी रे. भवानी भूक लागलं तुला भावाने. मॅडम आता तू कुठे चाललाय? चालू आपल्या गावात. का हो? अरे तुम्हाला काय कळतं का कुशाल मारताय त्या संगीताला? हा आता मारताय म्हणजे करती जेडेवानी. अरे करती पण तिला टेन्शन आलं होतं. ती कोण लक्षात घेतय का? कसलं टेन्शन? एक तर पहिला नवरा सोडून गेला, दुसरा पण गेला, त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं म्हणून तशी करत होती. टेन्शन आल्यावर माणसं मारायचं लायसन काढलंय वय तिनं. बका बका हाणलं की आम्हाला. अहो पण ते तुम्ही जरा समजून घ्यायचं तिला. आता काय नेमकं होतं काय? तिला झालं काय?
अरे आलं होतं टेन्शन. हा, मग? तुला बायको सोडून गेल्यावर नव्हतं व्हय आलं टेन्शन. नाही टेन्शन येतंय की मग टेन्शन आल्यावर असं हाणतात होय. तुम्ही कशाला जायचं तिला समजवायला. आता समजावय म्हणजे हाय गावातली म्हणून गेलो आम्ही चांगलं म्हणायला. अरे दवाखान्यात नेली 2 गोळ्यांनीच बरी झाली ती माहितीये का. आईला म्हणजे ती बसलाय. काय ती काय म्हणतात त्याला मनोरुग्ण तसलं झालं का तिला काय टेन्शन आलं होतं. मनोरुग्ण कशाचं मनोरुग्ण लवकर बरे होत्यात का. नाही का मग टेन्शन तू आल्यावर काय येडेवणी करतोय असं. मला का तिचं तुला चिरलं का काय. नाही नाही मग तिला म्हणजे काय इडी बिडी नाही ना ती. नाही नाही झाली की बरी. आपण मॅडम असलं गोष्टी अशा बोलून चालून कळतात का. असं आता तिनं आम्हाला ठोकलं आम्ही व्हायचं अरे पण मी तिथं बसली तुम्हाला सांगत होती तुम्ही कशाला आत जायचं. जाऊ दे आता काय झालं ते झालं. आता हिथनं पुढं म्हणावं तसलं याड पांघरू नको नाही तर ती हाड्या बिघडल्यावर क्वार्टर लावून सारखं टेन्शन येतं का माणसाला. एकदाच असतं काय काय सांगता येत नाही म्हणून म्हणलं जाऊ दे. काहीतरीच हेच नाऱ्या मळला का डबल फाटकीनी. मग तुला काय म्हण माहिती का अख्ख्या गावात नसता हर्या नावाचा दरार होणार हाणलंय कोणाला. मरणाचं मारलं केला का मारलं म्हणजे लका गावाला तोडावते आपलं एकदा पेल्याव लय बेकार माणूस आपण. अरे तुला सांगतो 13 गावात नाव झालंय हऱ्याचं. 100% आणि मला त्याच्यात माहिती का ती सायकल उचलली का मला तर वाटलं आता बसली ना जाग्यावर जायला का ती. होय नाही नाही अरे खालास कराय मी मागे पुढे बघणार नाही होय कुणाला मला. नाही अरे आज काय नाव झालंय माझं. लोक लांब लांब न येऊन भेटून जातात हऱ्याला. काय बोलतो अरे काय तू बघ की 10 मिनिटाला माणूस आहे मी इकडे का पाटांगणाला येऊन बसलोय. म्हणजे वाट घेतात म्हणून होय. अरे घरीच माणूसच हटाना करणं माणसंच हटाना काय केले नाही तेवढं आहे. त्याच्यामुळे लय अवघड आहे का. कसं असतं माहितीये का. अरे हा गाड्या अरे भेटायला आली असते गाड्या. कसं असतं माहितीये का. तू क्या तू 100 काम करू नको तू एकच काम कर. लाखात त्याच्या आईला दुनिया नावच काढणार तुझं 100% नाव काढणार असं असतं. आला अध्यक्ष आलं अध्यक्ष तुला भेटायला आलोय मी हा पण होय रा हा त्या संख्येला वाटतं तो तोच विषय निघतोय सगळ्या गावात 13 गावात ती चर्चा चालली. हऱ्याने संगीला मारलं हऱ्याने संगीला मॅच मारलंय आणि का नाही मारणार. हा 13 नाही मग पंचक्रोशीत नका झालं अरे नाव होणार ना. अहो नावच व्हायला पाहिजेत. काही दिवसांनी महाराष्ट्र काय जगात गाजणार आहे. गाजणार 100%. त्यामुळे मी काय म्हणतो हऱ्यालाच भेटायचं नाही आता आलाय भेटून जावा का तेव्हा काय लय गर्दी बी करणार. लोक येतात म्हणजे लय गर्दी होती काय भेटायला गर्दी होती. अध्यक्ष तर मी म्हणतोय अध्यक्ष कस काय गाठ घेऊन गेलं ना अख्खं गाव गाठ घेऊन गेलं माझं. तेवढं आहे अख्खं गाव का पंचक्रोशी अख्खी अख्ख्या पंचक्रोशीत अध्यक्ष माझं नाव गाजतंय. ते अमेरिकेचा कोण मागाशी म्हणलं डोनाल्ड ट्रम्प सकाळी ते विमान उतरलं आपल्या घरापुढंच. हो असं बुरकटी केस गोर गोर पाठ हर्या नावाचा देह कोण आहे बघायचं म्हणलं डायरेक्ट बाया मारत सुटलाय. लय आला माणूस मी. हा कसं असतं माहितीये का. बसला तो मला बी एखादा दुसरा टोला गावकऱ्यांना पण ती अवलाद झाली ना सरळ. एवढं आहे आणि म्हणजे मी म्हणतोय पंचक्रोशीत तुझं ही गुणगान नाही अमेरिकेच्या वेळेला 2-4 देशाचे बाहेरचे देश बी गुणगान गातोय. अख्ख्या जगात नाव झालं. जगात म्हणाय काहीच हरकत नाही काहीच नाही. कसं असतं माहितीये का अध्यक्ष तुम्ही 100 काम करू नका तुम्ही एकच काम करा पण त्याच्या आईला अख्खं गाव नाव काढेन असं काम करा. 100% काय बी करायचं काम करायचं म्हणायचं. म्हणजे पहिला रतन टाटा दुसरा अंबानी तिसरा महिंद्रावाला नाही चौथा हे नाही मी तिसरा 4था महिंद्रावाल्याला असं काहीतरी करा. म्हणजे आपल्या भारतातली फक्त ही 4 लोक एकदम वर्ल्ड फेमस. सांगतो आता त्या अंबानीचं लग्न झालं का अंबानीच्या पोराचं आम्हा दोघांना पत्रिका आलती पण आम्ही गेलो नाही. म्हणलं काय करायचंय कसं सकाळी बी लय रिक्वेस्ट केली सकाळी भेटून काय झालं. अयो हे काय घेतलं सर. अयो ह्यासाठी काय लावलेलं बासकी
अयो चल रे जब्या, चल. राम 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 कातड्या जब्या तुला बघतो रे. अयो नाऱ्या कुठे गेला? नाऱ्या नाऱ्या निवार रे मारलं. अयो नाऱ्या थांब 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 तुझ्या पाया पडतो रे. असलाच दोस्त अख्ख्या जगाला मिळू दे. अरे कातड्या गाव मारून गेलं बसलाय वर गाडीच्या मागे लपून. अरे ठोक काय बारीक पडत होतो. अरे आता कसं वाटतंय? आता गारगार वाटतंय. असता कसं वाटतंय? पर मानकाना मानका गेला की ना आता कसं वाटतंय? मी सांगत होतो असली घाण काम कर नको लागा. नाऱ्या यातनं एक शिकाय मिळलं मला. काय रे? ती एक जुनं ती काय म्हणतात कुठलं ते कडवत आठवलं. काय? जैसे त्याचे कर्म तैसे देतो रे ईश्वर. चला त्याच्यामुळे चांगली काम करू रे नाऱ्या. दवाखान्यात चला. आयो आता का तू आयो करतो? आयो मी करायचंय का तू? मला बी एक असूच लागला की रे. हो संगीता वहिनी. अहो का अध्यक्ष? अहो कुठं चाललाय तुम्ही? अहो दवाखान्यात चालली. होय काय चालतं त्या दिवशी? अहो काय सांगायचंय तुम्हाला अध्यक्ष, ते जरा माझ्या डोक्यावर झालाय परिणाम म्हणजे काय माहिती का? ती माझा नवरा इथं राहत नाही, तुम्हाला तर चांगलं माहिती. तर ती सारखा विचार करून 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 डॉक्टर म्हणला अहो येडो वाचाल तुम्ही संगीता. तर ती माझा 4-8 दिवस ऐकणार गोळ्याचा डोस माझा चुकला होता पैसे नसल्यामुळं. तर ती मला जरा असं येड्यावानीच झालं होतं. काय तुम्हाला सांगायचंय, मग ती जी येईल त्याला मी हाणत होती. आपण असं चुकीचं आहे वहिनी राव जी येईल त्याला हाणणं. अहो पण मीच माझं मनच ताब्यात नव्हतं, त्याला मी तरी काय करणार? ते मनोरुग्ण म्हणतात का नाही, तसं झालं होतं माझं. म्हणजे तुम्ही येडं होणार नाही म्हणा की थोडक्यात. हा येड्यावाने काय करताय बोलताय तुम्ही? आता जो गोळ्या आहेत किती महिन्याभराचाच फक्त डोस सांगितलाय मला. हा 1-2 महिन्याचा फक्त ते कोर्स करायला लावलाय. ते एकदा झालं की मग हाय मी ठणठणीत बरी. बरं चालतंय. हा चालतंय. सांगा तेवढं आता कोणाला सांगायचंय त्याला. कोणाला सांगायचं? अख्ख्या गावात तुम्ही धुमाकूळ घातला की त्या हाऱ्याने दोघांनी. अहो हो की सगळं बरोबर आहे तुमचं. बरं आहे सगळं वहिनी तुमचं. पण राव तुम्ही त्या हाऱ्याच्या नादी लागताय, नुसतं भांडण गावात करताय. त्याची सुधारणा आहे का तुमची सुधारणा आहे? अहो नाहीच की सुधारणा कोणाची कोणाला. पण तो कशाला माझ्या वाटत जातोय सांगा की. माहिती आहे ना गावात कसं आहे ती. अहो मग काय त्याला काहीच बोलायचं नाही का? तो नास काय म्हणून. अहो तुम्ही काय सुद्धा बोलू नका त्याला. आता चांगला चोप देऊन आलोय मी. तुम्ही आता काय करा, गोळ्या घ्या आणि महिनाभर आराम करा गप. अहो ते नाही का नाही, माझा काटाच बसवलाय. काटा बसवलाय म्हणजे चपकानं फोडून काढले. त्याला लाज वाटते का हो सांगा बरं जरा तरी. ह्या कारणामुळे हाणलाय त्याला. बाया माणसाला हात उचलून नाही. किती वळ उठलं पायावर, किती वळ उठलाय माझ्या माहिती का? जाऊन दे आता काय करा, गोळ्या घ्या आणि महिनाभर आराम करा. महिनाभर आराम करते आणि कसा त्याला चोप देते का नाही बैलाला त्या बघाच तुम्ही. अहो मी सांगतोय काय, तुम्ही वाईट राहू गावात शांतता ठेवा. तो हाऱ्यात असला ते तुम्ही असलं गावात राहू होईल का शांतता? मग त्याला ताब्यात ठेवा की, मला कशाला ताब्यात धरताय तुम्ही? अहो पण तुम्ही बाया माणूस आहे, वाईट शांत राहा तुम्ही बी. मग त्याला सांगायचं बाया माणसाच्या नादी लागू नाही. वहिनी एक काम करा, घरी जावा आणि गोळ्या खावा, नाहीतर हिथंच येडो हातात. जावा लवकर. येडा होईल माझ्या आधी.